जयशंकर दत्तगुरू नमस्कार. दिनांक 2 ऑक्टोबर 2024 भाद्रपद महिन्यातली अमावस्या म्हणजेच आपल्या पितरांना निरोप देण्याचा सुंदर असा दिवस सर्व पितरी अमावस्या. या सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी आपल्याला जे काही छोटे छोटे उपाय करून आपल्या पितरांना परिपूर्ण माफी मागायची आहे आणि पितरांच्या मोक्षासाठी प्रार्थना करायचा हा सुंदर दिवस आहे. या दिवसाची सुरुवात करावी सकाळी उठल्यानंतर. जे पाणी घरात पिण्याचं आहे ते पाणी आपल्या उंबऱ्यावर शिंपडून उंबरा पुसून घेतला पाहिजे किंवा रात्री पिण्याच्या पाण्याचा सडा आपल्या अंगणामध्ये या दिवशी मारला गेला पाहिजे. त्यानंतर स्नान झाल्यानंतर दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे आणि पितरांसाठी पितृस्तोत्र, रामरक्षा, भगवद्गीता यापैकी जे स्तोत्र तुम्हाला पठण करता येईल ते पठण केलं गेलं पाहिजे. या दिवशी सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी कावळ्याला पनीर आणि साखर एकत्र करून अवश्य खाऊ घाला. पितरांचं स्मरण करत पनीर आणि साखरेचा नैवेद्य आपल्याला कावळ्यासाठी ठेवायचा आहे. त्यासोबतच पिंपळ वृक्षाला स्पर्श न करता आपल्याला पिंपळ वृक्षाला दुपारी 12च्या आधी दिवा लावायचा आहे आणि आपल्या सर्व पितरांसाठी मोक्षप्राप्तीची प्रार्थनासुद्धा करायची आहे. सर्व पितरी अमावस्येचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे हा उपाय जर तुम्ही सर्व पितरी अमावस्येपासून सुरू केला आणि पुढच्या सर्व पितरीपर्यंत केला तर एका वर्षामध्ये तुमच्या आयुष्यातल्या अनेक अडचणी सहज सोप्या पद्धतीने दूर व्हायला नक्कीच मदत होणार आहे. उपाय अगदी सोपा आहे. आपल्याला एक कोरडा नारळ घ्यायचा आहे. ज्या नारळामध्ये पाणी असणार नाही असा नारळ घेऊन त्याला शेंडी ठेवायची आहे. त्या नारळाचे एक डोळा फोडून त्याच्यामध्ये साखर, गव्हाचं पीठ आणि ड्रायफ्रूट्स तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे ते नारळ पूर्ण भरून ओसाड जागेवर जिथे मुंग्यांचं वारूळ आहे अशा ठिकाणी हे नारळ तुम्हाला ठेवून यायचं आहे. हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्या करत राहा. तुम्हाला अतिशय सुंदर लाभ होणार आहे. लाभ होण्यासाठीच सगळे उपाय केले पाहिजे तर हे कुठेतरी योग्य वाटतं का याचाही विचार नक्की करा. आपल्या पितरांनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे. त्यांचा पुढचा प्रवास हा सुरक्षित आणि सहज रीतीने व्हावा ही प्रार्थना केली तरी आपल्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त व्हायला नक्की मदत होईल. ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र राहू, चंद्र शनी, चंद्र केतू या ग्रहांची युती आहे, ज्यांची मानसिकता अजिबातही स्थिर नसते अशा व्यक्तीने उद्या वाहत्या पाण्यामध्ये छोटंसं ग्लास भरून दूध प्रवाहित करायचं आहे. हे दूध कच्चं असणं गरजेचं राहील. महादेवाच्या पिंडीवर एक लोटा जल त्यासोबत काळे तीळ अर्पण करून ओम श्री ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नमः हा मंत्र म्हणून माझ्या सर्व पितरांना मोक्ष प्राप्त होऊ द्या ही प्रार्थना अवश्य केली गेली पाहिजे. सर्व पितरी अमावस्या ही आपल्या पितरांना निरोप देण्याची अमावस्या आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये वाद नको. आपल्या घरामध्ये स्वच्छता असली पाहिजे. घरामध्ये आपल्या कटकट न करता पितरांना आपण आळणी भात, त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ, हे काळे तीळ शुद्ध तुपामध्ये भाजून घ्या. त्याच्यात थोडीशी हळद घाला आणि शुद्ध तूप असा नैवेद्य आपण उद्या आपल्या पितरांना अवश्य ठेवला गेला पाहिजे. गाईला गहू अवश्य खाऊ घाला. पिंपळ वृक्षाला लांबूनच दिवा लावा. वृक्षाला स्पर्श करू नका. दुपारी 1 वाजेनंतर आपण घटस्थापनेची तयारी करू शकता. आई भगवती आपल्या घरामध्ये वास करायला येणार आहेत. पितरांची जी काही उपासना आहे ती तुम्हाला दुपारी 1 वाजेच्या आधीच करायची आहे आणि त्यासोबत अमावस्येच्या रात्री झोपण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या किचन ओटा स्वच्छ करून त्यावर आळणी भात आणि दही हा नैवेद्य आपल्या पितरांचं नाव घेऊन ठेवायचं आहे. आपले पितृ तो प्रसाद भक्षण करून त्यांच्या मार्गाला पुढे निघून जाण्यासाठी तयार असतात. हे सोपे उपाय नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
नवरात्राची उपासना घेऊन लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शंकर दत्तगुरू.